नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हो का, इथं एक भांडं घेतलं आहे, त्याच्यात मी तांब्याभर पाणी ओतलं आहे. 1 वाटी अख्खे मूग घेतलेले आहे पहा, अगदी पौष्टिक म्हणतात ना. आणि एक वाटी तांदूळ, असं दोन्ही मी समान घेतलेलं आहे पहा मैत्रिणो. आता हे अगदी स्वच्छ धुवून आपल्याला ते भिजत ठेवायचं बरं का. सकाळचं भिजत ठेवलं की संध्याकाळचं ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे अगदीच आपले ते मूग आणि तांदूळ अगदी मस्त असे भिजतात. पाहूया बरं, पहा बरं. आता अगदी छान पद्धतीने ते भिजलेत पहा दोन्ही बी. आणि हा नाश्ता तुम्ही कधी केला का, असा पौष्टिक हेल्दी, अगदी हेल्दी रेसिपी आणि खूपच पौष्टिक. मुलांसाठी असे पौष्टिक कडधान्याचे नाश्ते खूपच छान. चला मग आता हे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं बरं का. मी आता तुम्हाला वाटून दाखवणार आहे. 2-1 भांडी वाटून दाखवणार आहे, बाकीचं वाटणार आहे मी. पाहू शकता तुम्ही, एकदम माहीम असं वाटायचं हे बघा. आणि खरं सांगू का, कडधान्याचे कोणतेही पदार्थ खूपच पौष्टिक असतात. आणि ह्या थंडीच्या महिन्यात हे कडधान्ये अगदीच आवर्जून खावे, खूपच छान. आता हे मी संपूर्ण असं एकदम माहीम वाटून घेणार आहे त्याच्यात. आणि त्याच्यात आपल्याला अजून काय टाकायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. वाटून तर झालेलं आहे आपलं सगळं. हे बघा, अगदी भरपूर असा लसूण घेतला आहे मी, पाहू शकता. अगदी न साली काढता हा लसूण घेतला आहे बरं का. आणि इथं घेतल्यात अगदीच 4 मिरच्या. 4 आणि ही 1/5 टाकली, म्हणजे जास्त काही मिरच्या घेतलेल्या नाही आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं, अगदी चमच्यावरून हे पहा, इथं मी जिरी टाकलेली. आणि आपलं संपूर्ण वाटून झालेलं आहे, पाहू शकता. आणि हे आता मिश्रण आपण याच्यात काढून घेऊया बघा. आणि आता ते किती घट्ट ठेवायचं, किती पातळ ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते. अगदी छान पद्धतीने वाटून झालं आहे, अगदी माहीम वाटले पहा, खूप सुंदर. आणि आता टाकणार आहे मी त्याच्यात कोथिंबीर. बघा, कोथिंबीर आहे अगदी हिरवीगार, अगदी भरपूर टाकलेली आहे. याच्यात काही जास्त सामग्री लागत नाही आहे मैत्रिणो. आणि अगदी थोड्या याच्यात अगदी असा पौष्टिक नाश्ता खायला भेटतो, खूपच छान. इथं चवीपुरतं मीठही टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणो. आता हे चवीपुरतं मीठ हे तुमच्या अंदाजाने टाका बरं का. असं नाही व्हायला पाहिजे की मीठ जर जास्त पडलं तर काढताना यायचं पण सगळंच म्हणजे चव बेचव होईल. आणि अगदी मस्त असा 1 चमचा मी धना पावडर टाकलेली. याच्या विरहित मी काहीही टाकणार नाही. आता ते संपूर्ण मिक्स करून घेते बघा. ना सोडा वापरणार, ना विनो वापरणार, याला काहीसुद्धा वापरणार नाही आहे. अगदी छान पद्धतीने आपल्याला आता हे पीठ असं फेटून घ्यायचं आहे, पाहू शकता मी. जसं ते पीठ फेटेल अगदी तसं फुलतं बरं का. अगदी छान एकदम हलका असं पीठ होऊन जातं, पहा बरं. आणि अजिबात त्याला सोडा वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे. आता इथं पॅन ठेवलं आहे मी गॅसवर, पहा. पॅन आहे आपला तापलेला आहे अगदी छान पद्धतीने. आणि अगदी तेलही साधारण लावायचं, तेल काय जास्त लावायचं नाही. तुम्हाला जर वाटलं ना बटर लावायचं किंवा तूप लावायचं, हे तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, मस्त पॅन तापला आहे, अगदी वाफ निघते. आणि अशा मस्त अशा 2 पळ्या वतायच्या आणि फक्त पळीने फिरून घ्यायचं. हे बघा, तुम्ही जेवढं फिरवसाल ना तेवढं अगदी पातळ होणार, मस्त होणार आहे, अगदी छान. बघा, मी जेवढं फिरवीन ते तेवढं पांगत चाललं आहे. अगदीच मस्त असा कोरडा हे होतो आहे डोसा. आणि हा डोसा अगदीच अजिबात कसाच तुटणार नाही, चिकटणार बी नाही, तुम्ही पाहू शकता. हे बघा, अगदी सहज हलक्या हाताने फिरवलं की मस्त असं होते बघा. आणि अगदी साधारण आपल्याला त्याच्याहून तेल सोडायचे, जास्त तेल नाही, काय नाही, तेलकट नाही वगैरे नाही. खूप छान हा पौष्टिक असा हा नाश्ता आहे, पाहू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही कधी असा नाश्ता बनवला आहे का? आणि त्याला काय वरून झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही. बघा, आता हे बघा, सहज कलता घातला आणि सहज ते निघतं आहे बरं का. हे बघा, अगदी अप्रतिम असा हा डोसा दिसतो आहे, खूपच छान.
हा डोसा म्हणजे याचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे, पण नाव सांगणार आहे ते शेवटी. तुम्ही पहा हा डोसा मग कोणता डोसा आहे. अगदीच मी आता पटापट हे डोसे करून घेते आणि याला मध्ये कट देणार आहे बरं का. पहा बरं. आणि आपण आता काय बनवणार आहे, अगदी वेगळंच बनवणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने नसं नाही केलं, पाहू शकता. आणि खरंच खूप अप्रतिम असा हा डोसा लागतो. हे बघा, आता ही झाले आपला डोसा, म्हणतात ना टोपी डोसा. एवढा सुंदर हा टोपी डोसा आहे मैत्रिणो, पाहू शकता. अगदी खमंग असा चवदार, अप्रतिम त्याची चव लागणारी. आता मी इथं तुम्हाला 2-3 करून दाखवते, मग तुम्ही पहा हा टोपी डोसा कसा वाटतो मैत्रिणो, नक्कीच मला सांगा. आणि खरंच खूप छान, एकदम सॉफ्ट, म्हणतात ना आपली टोपी कशी सॉफ्ट असते त्याच टाईप होणार आहे. आता चला इथं मी पटापट असे करून दाखवते. करून काही तयार झालेलं आहे, पण आता आपण पुढची तयारी म्हणजे ही आपल्याला करायची आहे चटणी. मग ती चटणी कशी करायची, आता डबल न भांडं भरवता इथं चटणीला मी खोबरं, लसूण, कांदा घेतला एक कट करून, पाहू शकता. मस्तपैकी डाळ टाकलेली, याच्यात थोडीशी चणा डाळ किंवा तुमच्याकडं भाजकी डाळ असेल तर तीसुद्धा यूज करू शकता. आणि तर टॅमॅटो टाकला आहे आणि उगाच साधारण तेल टाकायचे, जास्त बी नाही. का आता मी हे मस्त असं परतून घेणार आहे. आणि तुम्हाला जर वाटले याच्यात धने थोडे मी घालणार आहे बरं का धने, पण ते धने नंतर घालणार आहे. पाहू शकता वल्लं खोबरं, टॅमॅटो, कांदा, लसूण असं भरपूर घातलेलं आहे. आणि आपल्याला अगदी छान, अगदी हॉटेलसारखी ही चटणी बनवायची. एवढी सुंदर लागते ना मैत्रिणी ही चटणी, खूपच छान. आणि चव बी खूप अप्रतिम लागते. अहो तुमची ही चटणी अगदी 8 दिवससुद्धा खराब होणार नाही, एवढी भारी चटणी लागते. पाहू शकता तुम्ही. मी आता तुम्हाला इथं फक्त मसाला कसा करायचा त्याचं चटणीचा काढायचा आहे तेवढंच दाखवलं आहे बघा, हे वाटणाचं. आणि पुढची प्रोसेस काय मी दाखवणार नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट मी चटणीच दाखवणार आहे बरं का. आता हे छान अगदी परतत आलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. अगदी सुंदर परतलेलं आहे. आता आपण हे पूर्ण काढून घेणार आहे. पहा चटणी बी तयार झाली आणि आपला टोपी डोसासुद्धा तयार झाला आहे. पहा बरं किती सुंदर ही टोपी आणि हा डोसा, एवढा अप्रतिम, पाहू शकता. आणि खायला बी चवदार. मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ. नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. उद्या भेटूया आपण. बाय.